या ठिकाणी राजू वैद्य साहेब आपण विनंती करतो आपण येत आहे या ठिकाणी उपस्थित गोकुळतर पेहळगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच लवराज कदम दादा यांच्या शुभ हस्ते शाहू गोरपडे याला सामनावरचं पारितोषिक देण्यात येते। गेली कित्येक वर्ष नेहमीच आम्हाला या ठिकाणी मोलाचं सहकार्य लाभते ते कोण्या भागातील आमच्या सर्व प्रेक्षक वर्गाचं आपलं सर्वांचं या कोयना कबड्डी लीग मध्ये मनापासून धन्यवाद। प्रिन्स वॉरियर्स आणि मावळा फायटर्स हा सामना झाला होता। त्या सामन्यामध्ये सामनावीर म्हणून शाहू गोरपडे याला घोषित होते। जरूर मुकाबला अच्छा यहाँ पर साबित होता हुआ दोनों टीमें तगड़ी है और इनके बीच का ये मुकाबला है। लेकिन इस बार ये देखेंगे कसम खाते हुए मिट्टी की कसम मैट की कसम खा रहे हैं। यही जूझ है, यही द्वंद्व है, यही यहाँ पर मुकाबला है। 7 नंबर के खिलाड़ी यहाँ पर ये जवाबी हमला देते हुए कोयना वॉरियर्स के टीम ओनर देखेंगे तो विक्रम सुतार और सुधीर करंडे है और पाटन फिनिक्स के टीम ओनर शिवशक्ति क्रीडा मंडल मोरगिरी है। शिवशक्ति अब देखेंगे ना यहाँ पर ये कोशिश कर रहे हैं। पाटन फिनिक्स की टीम है, 7 नंबर की ये खिलाड़ी है। जरूर देखेंगे तो ये कोशिश कर रहे हैं, चांगला प्रयत्न आहे, खोलवर जाण्याचा प्रयत्न करणार आहेत। निदान रेषा पार केली, मध्य रक्षकावरती तो आक्रमण करतोय परंतु त्याच्याकडे संधी होती, त्या संधीचं त्याला सोनं करता येत नाहीये। कारण पडलेल्या क्षेत्ररक्षकावरती आक्रमण करणं सोपं असतं परंतु तो थोडासा गमावतोय कारण त्याला असं वाटलं होतं की आपण त्याच्या तावडीत सापडू आणि त्यातून सुटका करण्याकरिता तो मध्य रक्षकाकडे जलद गतीने गेला होता। त्यानंतर 7 नंबर जशी घेतला शंकर या ठिकाणी चढाई करतोय। या शंकरला मात्र रोखले गेले, शंकरला रोखले गेले, शंकर मात्र मैदानाच्या बाहेर जातोय। थर्ड रेड 2 और 9 ची चढाई आहे, 2-2-2 अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण बोनस लावण्याचा प्रयत्न केला होता। इथे मात्र पहा मध्य रक्षक जो डावा आहे त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता। इथे मात्र कोणतीही गरज नव्हती, किती ऍडव्हान्स टॅकल केले, कोणतीच गरज नव्हती। आतमध्ये घेऊन खेळाडूवरती दबाव टाकणं, त्याला पकडणं खूप गरजेचं असतं परंतु इथे चूक केली गेली होती आणि त्याचा फायदा अर्थातच या पाटण फिनिक्स संघाला होतोय। पाटण फिनिक्स विरुद्ध कोयना वॉरियर्स अशा प्रकारचा आपण सामना पाहतोय। कोयना वॉरियर्स संघाचा एक हुकमी अशा प्रकारचा चढाईपटू या ठिकाणी ही चढाई करतोय। सुधीर करंडे, विक्रम सुतार यांच्या मालकीचा कोयना वॉरियर्स तर पाटण फिनिक्स हा संघ शिवशक्ती क्रीडा मंडळ मोरगिरी यांच्या मालकीचा हा संघ आहे। तोच पाटण फिनिक्सचा संघ ही चढाई करतो, खूप वर जाते। बोनस मात्र नाहीये कारण 5 खेळाडू मैदानात आहे। बोनस ऑफ असताना मात्र या ठिकाणी चांगला प्रयत्न आहे। एका चढाईमध्ये 2 गुणांची कमाई, एक चूक त्यांच्या पथ्यावरती पडते आणि पथ्यावरती पडल्यानंतर 2 गुणांची कमाई केल्यानंतर टाळ्यांचा कडकडाट होतोय। 5-7 अशा प्रकारचं गुणफलक पाहतोय। पाटण फिनिक्स प्रमाणे या ठिकाणी कामगिरी करतोय। फिनिक्सची कामगिरी तुम्हाला माहित आहे की फिनिक्स पक्षी ज्या वेळेला शेतात येतात तेव्हा शेतकरी आनंदून आणि या ठिकाणी बहरून जातात कारण त्यांचा जो आवाज असतो तो अत्यंत वाखाणण्याजोगा असतो। गाणारे बुलबुल म्हणून अशा प्रकारचा आपला मराठीमध्ये उल्लेख आहे। अशा प्रकारचा हा फिनिक्स प्रमाणे कामगिरी करतोय। एक यशाचं या ठिकाणी बिगुल वाजवलं जातंय, यशाचं गाणं वाजवलं जातंय, हेही गोड या ठिकाणी असणार आहे परंतु एका गुणासह परतलाय। पुश करत असताना मात्र या चढाईपटूला या ठिकाणी उपस्थित चेतक देवळकर, अमर कोलुगडे, सुमित चाळके, शाहील देवळकर, ओंकार साळुंके सर्व आपले सर्व मित्रमंडळी सर्वांचं या ठिकाणी सरजीदर्शी स्वागत है। आखिरी वक्त इन्होंने इनको रोकने का प्रयास जरूर किया था लेकिन खुद को बचाते हुए वापस आते हुए कोयना वॉरियर्स की ये
रेडर थे, अब देखेंगे ना तो यहाँ पर फिनिक्स के रेडर भी वापस जा चुके हैं। दोनों तरफ एक एक रेड सफल होता हुआ और इसके बाद 7 नंबर की ये खिलाड़ी है जो शंकर है, कोयना वॉरियर्स के तरफ से यहाँ पर ये रेड करते हुए। कोयना के ये सबसे बेहतरीन खिलाड़ी है, सबसे अच्छे रेडर है और पिछले मैच में इन्होंने बहुत ही बेहतरीन काम किया था, अच्छा काम किया है। अब इस बार भी अच्छा काम करते हुए और अच्छा काम करने के बाद 3 नंबर के खिलाड़ी है, 3 खिलाड़ी विपक्ष में है, सुपर टैकल ऑन है कोयना के लिए। वही कोयना कोशिश करेंगे, इस रेडर को रोकने की कोशिश करेंगे, दोनों तरफ नजर रखते हैं और मैदान के अंदर डुबकी लगाने की कोशिश की थी, टाइम लगाने की कोशिश की थी। गोताखोर सिंह यहाँ पर वापस जाते हुए रनिंग हैंड टच किया है और यहाँ पर वापस जाते हुए टाइम आउट के बीच हम सुनते हैं मीठा गाना। यानंतर होणारा सामना प्रिन्स वॉरियर विरुद्ध शिवकृपा नानेल या दोन्ही संघाला विनंती आहे आपण तयार राहायचं आहे आपल्याकरिता दुसरा पुकार। शिवकृपा नानेल वर्सेस प्रिन्स वॉरियर आपण तयार राहायचं आहे दुसरा पुकार। 7 नंबर सूरज कुंभार हा सर्व मित्र म्हणजे आपलं सर्वांचं स्वागत आहे। तसेच विष्णू कदम दादा आपलं देखील या ठिकाणी सरचे स्वागत आहे। तसेच सूरज कदम मिस्त्री साहेब आपलंही या ठिकाणी सरचे स्वागत आहे। अनिल कदम दादा कृपया स्टेजवर येत आहे। अनिल कदम 2-2-2 आणि 1 अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण। सर्व मान्यवर या ठिकाणी या सामन्याचा आस्वाद घेताना आपण पाहतोय। ओहो, इथे मात्र साखळी पकडलंय। साखळी खूप महत्वाची असते, जेव्हा जेव्हा आपल्यावरती संकट येतात तेव्हा तेव्हा आपण साखळी करतो। मग या ठिकाणी बलात्कार असो किंवा आपण या ठिकाणी युद्धाचं संकट आल्यानंतर देखील आपण साखळी करत असतो। आज मात्र आपण तिसऱ्या युद्धाच्या दिशेने जात असताना एक वेगळ्या प्रकारचा आनंद या ठिकाणी लुटतोय। परंतु पहा 10-5 अशा प्रकारचं गोडफलक आहे। यानंतर होणारा सामना आहे तो म्हणजे प्रिन्स वॉरियर विरुद्ध शिवकृपा नाणेल। या दोन्ही संघांना विनंती करतोय आपण लवकरात लवकर तिसरा पुकार मिळताच मैदानाच्या दिशेने यायचं आहे। डीजे मास्टर जोडले जात आहे। जरूर या पुन्हा मात्र सामन्याला प्रारंभ होतोय। लोन तर होणार आहे। पाटण फिनिक्सने मात्र चांगली कामगिरी केली आहे पहिल्या डावात आणि दुसऱ्या डावाच्या प्रारंभाला एक पहिला लोन दिलाय आणि पहिला लोन दिल्यानंतर मात्र संपूर्ण टीम मैदानात आल्यानंतर पुन्हा शंकर कोयने ही चढाई करतोय। दुसऱ्या डावातली त्याच्या वैयक्तिक खात्यातली ही पहिली चढाई आहे। पहिल्या डावात त्याने चांगल्या प्रकारची कामगिरी करू शकला नव्हता, परंतु या डावात त्याला चांगली कामगिरी करावी लागेल, आघाडीमध्ये बिघाडी करावी लागेल, तशा प्रकारचा तो प्रयत्न करतोय। चपळाईने चढाई करत असताना मात्र पाठ टाकली होती। मैदानात पडल्यानंतर त्याच्यावरती आक्रमण केलं, त्याला पुश केलं गेलं, त्याला मैदानाच्या बाहेर ढकललं गेलं आणि पहिला एक प्रयत्न होता, त्या प्रयत्नाला त्याला अपयश प्राप्त होत आहे। अर्थातच शंकर मैदानाच्या बाहेर जातो। त्यानंतर पाटण फिनिक्स संघाचा चढाईपटू ही चढाई करतोय। पाटण फिनिक्स संघाचा प्रथमेश हा कर्णधार आहे। आता मात्र चढाई केली जाते ती 7 नंबर घेतलेल्या चढाईपटूकडून। जो चढाईपटू ही अत्यंत सावधपणे चढाई संपवतोय, कोणत्याही प्रकारचा गुण प्राप्त करत नाहीये। त्यानंतर मात्र कोयना या संघाकडून चढाई केली जाते। पाटण फिनिक्स संघाचे एकूण 7 खेळाडू मैदानात आहेत। अशा वेळेला मात्र ही चढाई आणि या चढाईला मात्र रोखण्याचा प्रयत्न केला होता। डावा रक्षक डावा कोपरा याच्याकडून ही चूक झाली होती। लेफ्ट कॉर्नर खराब अशा प्रकारचा प्रयत्न, त्यामुळे कोयनेच्या खात्यात एक गुण जातोय। त्यानंतर मात्र इथे मात्र चांगल्या प्रकारचा प्रयत्न आहे। 14-6 ओहो, या ठिकाणी एका गुणासह परतलाय का ते पाहायचंय। शिटी वाजत नाहीये याचा अर्थ गुण नाहीये। 2-2 ओहो, इथे मात्र एका गुणासह परतलाय। थोडी मॅच लूज करणार असं निश्चितपणे वाटतंय, ते म्हणजे पाटण फिनिक्स या संघाकडून। टाइम आउट लेते हुए डीजे मास्टर कम ऑन।
धन्यवाद आदवडे सर, खूपच छान. आज आपण मॅचेस सुरुवात झाल्यापासून आपण आम्हाला सहकार्य केलेलं आहे, खूपच छान. नाही बरोबर आहे. बदलायची हॉटेल हो मग नाही सर कृपया प्रशांत पाटील साहेब, संतोष पाटील साहेब, तिथे जे बॅरिकेड आहे ते पूर्ण आपण कुठेही खड्डा नाहीये त्यामध्ये, त्यामुळे कृपया विनंती आहे थोडं सहकार्य करायचं. यानंतर होणारा सामना प्रिन्स वॉरियर्स वर्सेस शिवकृपा नांदेड. त्यानंतर प्रिन्स वॉरियर्स लगेच तयार राहायचं आहे आणि शिवकृपा नांदेड लगेचच आपला सामना होणार आहे. त्यानंतर होणारा सामना रायझिंग बुल्स सह्याद्री रायडर्स, आपण देखील लगेच तयार राहायचं आहे. त्यानंतर होणारा सामना कोयना वॉरियर्स वर्सेस मावळा फायटर, आपण देखील तयार राहायचं आहे. प्रिन्स वॉरियर्स वर्सेस शिवकृपा नांदेड, आपण लगेच तयार राहायचं आहे.
दुवा झालेला आहे मागे कृपया प्रेक्षकांना विनंती आहे बाहेरून कोणी कमेंट करायचे नाही. मैराच्या प्रिन्स वॉरियर्स वरचे शिवकृपा नाणे लगेच मैदानात येत आहे. प्रिन्स वॉरियर्स तर्फे शिवकृपा नाणे अभय सुरेंची प्रिन्स वॉरियर